राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 जानेवारीला होणार आहेत. मात्र सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे मुंबईमध्ये. मुंबईचा महापौर कोण होणार याहीपेक्षा मुंबईमध्ये सत्ता कोणाची येणार आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती चमत्कार घडवणार का, हाच सध्या विषय चर्चेला जातोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे सोबतच देवेंद्र फडणवीस यांची भाजप किती नगरसेवक निवडून येणार आहेत आणि महाविकास आघाडी की मग महायुती, मुंबईवर महापौर कोणाचा बसणार आहे. यामध्ये खरं तर लढाई ही उद्धव ठाकरे, राज ठाकरे विरुद्ध शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशीच आहे. कारण मुंबईमध्ये तसं बघितलं तर अजितदादा पवार, शरद पवार यांची काही ताकद उरलेली नाही आणि काँग्रेस आता स्वतंत्रपणे निवडणुका लढवायचं म्हणतंय, त्यामुळं त्यांचाही फार प्रभाव पडेल असं दिसत नाही. यामध्ये सर्वात शेवटचा नंबर लागेल तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा. कारण राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये फारशी काय नाही. पुण्यात वगैरे जशी ताकद आहे तशी त्यांची मुंबईत ताकद नाही. त्यामुळं मागच्या वेळेसचे आकडे आणि सध्याची परिस्थिती बघितली तर अजितदादा पवार यांना जेमतेम एक 5 ते 6 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून येण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप आणि शिंदे या दोघांनीही अजितदादा पवार यांच्याशी युती न करण्याचा मुंबईमध्ये निर्णय घेतला आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. त्यानंतरचा नंबर लागणार आहे तो म्हणजे शरद पवार यांचा. कारण राष्ट्रवादीची ताकद तिथं नाही. पण ठाकरे बंधूंशी जर का त्यांनी आघाडी केली तर त्यांचे किमान 9 ते 11 नगरसेवक निवडून येतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यानंतर ज्याला आपण म्हणू की 5वा नंबर आपण ज्याला म्हणू लागेल तो म्हणजे अर्थातच काँग्रेसचा. कारण काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात आहेत, ना महायुती ना महाविकास आघाडी. त्यामुळे याचा फटका त्यांना बसू शकतो आणि जवळपास एक 14 ते 16 नगरसेवकांच्या दरम्यान काँग्रेस खाली येऊ शकते. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर राहील तो म्हणजे शिंदेंचा पक्ष. होय, शिंदेचे त्या ठिकाणी आमदार निवडून आले असले तरी राज ठाकरे यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यांचा खासदार राज ठाकरे यांच्यामुळे निवडून आला. तुम्हालाही माहीत असेल की ते 40 मतांनी जो घोळ घालून निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता असं होणार आहे की मराठी मतं हे फारसे विभागले जाणार नाहीत आणि याचा फटका शिंदेना बसू शकतो. त्यामुळे शिंदे यांचे त्यांचा खासदार तर एकच होता. जर बघितलं तर नगरसेवकांच्या बाबतीत त्यांनी ठाकरेंचे निम्मे नगरसेवक फोडलेत, पण त्यांचं आता क्रेडिट जनतेमध्ये राहिलेलं नाही. त्यामुळं त्यांचे 18 ते 19 नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील अशी शक्यता आहे. 3रा क्रमांक लागेल तो म्हणजे मनसेचा. मनसे चमत्कारिक कामगिरी करेल कारण ठाकरे यांची त्यांना साथ मिळणार आहे. ठाकरे बंधूंची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं मनसेचे राज ठाकरे यांना या महानगरपालिकेमध्ये 2 आकडे नगरसेवक निवडून आणता येणार आहेत आणि त्यांची नगरसेवकांची संख्या ही तब्बल 24 ते 25 नगरसेवक निवडून येतील. कारण आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये सत्तेसाठी 114 नगरसेवक आवश्यक आहेत आणि 227 जागांची ती महापालिका. तर यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर राज ठाकरे यांची मनसे राहील आणि त्यांना जवळपास 24 नगरसेवक निवडून येतील. जर ते ठाकरे यांच्याबरोबर राहिले तर म्हणजे ते राहणारच आहेत अशी आता जवळपास खात्री झाली आहे. आता 2रा आणि 1ला नंबर कुणाचा लागेल कारण ही खूपच काटेकी लढाई आहे. आता 2017 साली काय झालं होतं की भाजप आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळे लढले. सत्ता त्यांची होती पण महापालिकेत ते वेगळे लढले आणि त्यामुळं फडणवीस यांच्या भाजपनं 82 तर उद्धव ठाकरे यांनी हे कमाल केले 84 जागा निवडून आणल्या. त्यामुळे यावेळेस देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळं ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये अतिशय घासून लढाई होणार आहे. तरी देखील 2ऱ्या क्रमांकावर फडणवीस यांचा भाजप राहू शकतो आणि त्यांचे 78 ते 80 नगरसेवक निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आणि अर्थातच नंबर 1वर राहतील उद्धव बाळासाहेब ठाकरे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांची जी काय भाजप आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फार अंतर असणार नाही. कारण भाजपचे माझ्या माहितीप्रमाणे 12 का 13 आमदार निवडून आले होते आणि उद्धव ठाकरे यांचे जे 20 आमदार आहेत त्यापैकी 10 आमदार म्हणजे 50% आमदार हे एकट्या मुंबईतून आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये ताकद अजून हे शाबूत आहे. भाजपचे 1-2 आमदार जास्त जरी आले असले तर देखील ग्राउंड लेवलवर कारण हे
कार्यकर्ते किती ॲक्टिव्ह आहेत त्याच्यावर ही निवडणूक अवलंबून असते. आणि त्यामुळं ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजप यांच्यामध्ये 2-4 नगरसेवकांचा फरक असेल आणि भाजप 78वर अडकेल असं दिसतंय. आणि नंबर 1वर असतील उद्धव ठाकरे, म्हणजे त्यांचे मागच्या वेळेपेक्षा एक 2-3 नगरसेवक जर सोडले तर जवळपास 80च्या आसपास त्यांचे नगरसेवक निवडून येतील. त्यामुळं इथं जोर लावला तर ठाकरे बंधू यांची सत्ता येईल असे सध्या तरी संकेत दिसतात. मात्र आता पैशांचा वापर किती होतो, ठाकरे बंधू हे किती धडाडीने प्रचार करतात, शेवटच्या क्षणापर्यंत कोण किती प्रचार करतं याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. तरी देखील ठाकरे बंधू यांना चान्स आहे. आता बघूया निकाल नेमका काय लागतो. बाकी तुम्हाला काय वाटतं? हे विश्लेषण खरं वाटतंय की मग फडणवीस बाजी मारतील की ठाकरे बंधूंच्या हातात महापालिका जाईल? तुम्ही कमेंट नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करून जा. आणि आता व्हिडिओ बघायला आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.